म्हणजे असा कचरा बिचरा आहे, स्वच्छता अशी काही नाही, कोणी कसंही टाकतो. ठीक आहे, हे गाव आहे, थोडंफार चालतं. बट हे गटर आणि ह्याच्या संबंधी मी सांगतो, हा वड पण खूप वाढला आहे, ह्याच्यावर पण नियंत्रण नाही. हा रस्ता असा आहे, हा आता हे गटर इथे पुढे आलेलं नाही आहे बघा, म्हणजे इथपर्यंत येऊन थांबलं आहे. हे आमचे ट्रस्टी रोशन लोगडे त्यांचं घर आहे, त्या कामाला गेले असतील. हे बघा, हे गटर इथपर्यंत आलं. हे पुढे जाण्यासाठी काय प्रॉब्लेम होता, इथपर्यंत बांधून दिलं. आता हे पाणी जाणार कुठं, इथपर्यंत असं भरलं आहे मालगुण शिवगणवाडीच्या रोडला लगत मेन हायवेच्या. हे बघा, ही मुंबईसारखी परिस्थिती. आणि याच्या मच्छर नाही होणार का, रोगराई पसरणार नाही का. हे वाळव्यांचं घर आहे, त्यांना किती त्रास होत असेल मच्छरचा वगैरे. ही ग्रामपंचायत सगळीकडे गटर बांधत सुटले, एवढी घाण कसली मालगुणमध्ये पसरली काही कळत नाही. पण ते करतायत चांगलं आहे, पण त्याला एक नियोजन, किती काम झालं, काय झालं, कसं झालं, अर्धवट बघा. इथे किती घाण आहे. आणि ह्यानी ही वैतागून ही सगळी भरणी करून टाकली. वैतागले, कितींदा सांगणार. नोव्हेंबरचा वायदा दिलेला होता सभेमध्ये, अजूनसुद्धा आलं नाही. वैतागून यांनी पूर्ण ते गटारच भरून टाकलं आहे. तुम्ही बघू शकता ही घाण बघा, ह्याला काही लिमिट. आता हे दुकानदार मला भरपूर काय सांगतायत, मी त्यांना बाहेर बोलवून घेतो, ते येत आहेत आता. माझं ऐकलं आहे त्यांनी, त्यांचा एक बाईट घेतो. स्थानिक आता हे काही जागृत असतात, ते करतात, काही घाबरतात व्यवस्थेला, काही पण आता हे बोलतायत संतोष वाळवे. भीषण परिस्थिती खराब असताना आता स्थानिक लोकांनी त्याची सपोर्ट केला पाहिजे. ग्रामपंचायत काय करत नसेल तर स्थानिक लोकांनी यामध्ये पाणी सोडलं नाही पाहिजे, सांडपाणी आपलं. आणि हे गटार इथेच ठेवलं, याच्या पुढे न जाण्याची काही कारणं आलेत का समोर तुमच्या? कारण काय, ग्रामपंचायत म्हणते करून नोव्हेंबरमध्ये करणार होते, नोव्हेंबर निघून गेला, पुढे काय काम झालेलं नाही आहे, त्यामुळे ते बाकी राहिले. अजून नोव्हेंबर महिना तर संपलेला आहे, डिसेंबर आता संपायला येईल, 15 झाला. हो, तरी अजून यांचं काही झालेलं नाही. तुम्हाला ह्याचा त्रास कसा काय होतोय? आता वास तर आम्हाला भरपूर येतोय, मुंबईला आल्यासारखं वाटतंय. बाजूला त्रास होतोच आहे. आमचं दुकानावर त्याचा परिणाम झालेला आहे. या घाणीमुळे लोक थांबत नाही इकडे दुकानासमोर. जे पर्यटक लोक येतात ते बघूनच पळतात. हो, म्हणजे यांच्या व्यवसायावर पण त्याचा परिणाम होतोय, आरोग्यावर पण परिणाम होतोय. म्हणजे आर्थिक हानी, शारीरिक हानी, खूप भयावह परिस्थिती आहे. म्हणजे इथे मेन हायवेला असून सुद्धा पर्यटनावर परिणाम होत असून सुद्धा हे डोळे झाक करतायत. आणि गावामध्ये सगळीकडे गटारात बांधत सुटलेत. त्याचं नियोजन काय, पाणी व्यवस्थापन होईल का, ग्रामस्थांना विचारात किती घेतलंय, भरपूर गोष्टींचे प्रश्न इथे उपस्थित होतात. तर मी असाच तुम्हाला संपूर्ण गटर दाखवतो की ह्यांचं नियोजन कसं आहे. बघा, ही तर मिठी नदीची पण मर्यादा क्रॉस करतील, एवढी घाण करून ठेवलं आहे. बघा, ह्याच्यामध्ये किती मच्छर झाले असतील डीपली. बघा, म्हणजे ते सायन्सवाले कोण असतील तर ते बघतील, सायंटिस्ट, किती घाण किडे असतील याच्यामध्ये. ह्यांनी घरातले वस्तूसुद्धा आणून, पण एवढी पण ह्यांनी लिमिट क्रॉस केले की जाण्या येण्यासाठी वरती झाकणंसुद्धा व्यवस्थित टाकलेली नाही आहेत. ह्या खाटासारखं काहीतरी मला दिसतं. असे कोणते आपले अजून कंबोडिया, साऊथ आफ्रिका यांसारख्या देशांसारखी अवस्था आपल्याला दिसते. तिकडे अशी जर्जर परिस्थिती असते. बघा, हे गटार अशी असतात मालगुणमधली, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, आम्ही आता त्यांनी तिकडून बंद करायला घेतलं, आम्ही पण हळूहळू आणून ही सगळी माती वर टाकलेली पूर्ण गटारामध्ये लोटणार आहोत. पूर्ण तयारीमध्ये आहे. आता हे दाखवण्याचं हेच कारण की ह्यांना जाग येते की नाही. तर हे घर आहे, ह्या घराच्या बाजूला पण अशी माती टाकली गेली आहे. ह्यांनी तर त्याचा यूज करून घेतला, पण गटाराचा काय अर्थ आहे मला तेच काही कळालं नाही अजूनपर्यंत. का बांधून ठेवलं हे, कोणतीही सुरक्षित नाही पडला तर प्रचंड हानी ना, त्याला कोणतीही दगडाची कठडा ना काही. बघू शकता, इथे पण जाण्या येण्यासाठी या दुकानदाराला अजिबात मार्ग करून दिलेला व्यवस्थित दिसत नाही. एखादा कस्टमर पडू शकतो. हे आहे डस्टबिन, गावातली घाण टाकवण्याचं ठिकाण. बघा, ही कधीतरी घेऊन जावी. ही परिस्थिती एकदम भयावह आहे. हे इथे एक दुकान आहे आणि हा एरिया मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष कुठे येतो. हे मालगुण शिवगणवाडीमधलं गटर आहे.
आणि हे इथले स्थानिक आहेत, ऋषिकेश शिर्के, त्यांचं घर आहे. आणि त्यांनी ड्रेनेज म्हणून सोडलं आहे, पण पुढे त्याला पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे त्यांचा पर्याय नाही. त्यांनी भरपूर विनंती केली, पण उत्तर उडवाउडीची आणि बेफिकिरी असल्याची, बेजबाबदार असल्याची यायला लागलीत. म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांची काय अवस्था असेल. आत्ता याच्यात एक कुत्रं गेलं आहे, छोटं, सकाळी बोंबटत होतं 5 वाजेपर्यंत. आता त्याचा आवाजच नाही, कदाचित ते मृत अवस्थेत गेलं असेल. तर ऋषिकेश शिर्के, तुम्ही हे गटर कधी बांधलं आणि त्याची परिस्थिती काय, कशी उत्तरं येत आहेत व्यवस्थेकडून, आणि तुमची समस्या मांडा जरा प्लीज. नमस्कार, मी ऋषिकेश दीपक शिर्के. आपल्या मालगुण गावातील शिवगणवाडी ह्या वाडीत माझं घर आहे. आणि आमचं घर अशा ठिकाणी आहे की जिथे चारी साईडला तुम्ही बघू शकता. एक समोरच्या साईडला त्याच्या पाचच्या साईडला आणि तिकडच्या साईडला घरच आहेत. तर आम्हाला जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. आणि आमच्या इथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणताही पर्याय नाही. परत आपलं गटाराचं जे घरातलं वेस्ट पाणी आहे, सांडपाणी जे काय ते घालवण्यासाठी पण आमच्याकडे कोणताच पर्याय नाही, कारण आमच्या घराची जागा पण छोटी आहे. तर आम्हाला बरेच वर्षापासून मागणी होती की ह्या साईडला गटर व्हावं, म्हणजे इथून पूर्ण ते खाली चक्की आहे पुसाळकरांची, त्या पर्यापर्यंत त्या पर्यापर्यंत ते गटर व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा होती. जे ह्या रस्त्याच्या कडेला हे पर्याय बघा इथे एकदम हा जो बोला. तर ह्यांनी गटर बनवलं. आम्हाला पहिला आनंद झाला होता की गटर बनतोय, चांगली गोष्ट होते. पण ते गटर बनवलं ह्या दुकानाच्या समोर, तिथे त्यांनी एंडच केला डायरेक्ट. आणि आता जे काही तुम्ही बघता हे पाणी, हे सर्व येऊन इथे अडलंय. परत त्यांनी बरं गटार बनवलं, त्याच्यावरती त्यांनी कोणताही जाण्याचा मार्ग ठेवला नाही. आता हे घर आहे, त्यांच्यासाठी त्यांनी तिथे कोबा टाकून दिला आहे. इकडे एक दुकान आहे म्हणून दुकानावरती, पण हे तुम्ही बघता आता हे आमची जाण्या येण्याची वाट आहे. ह्याच्यावरती त्यांनी कोणता मार्ग दिला आहे मला सांगा. हे जे काय हे सर्व मी तयार केलेलं आहे. ती खॉट असेल किंवा हा जो रेलिंग आहे हे स्वतः मी घरात बसून तयार केलं. आणि जेव्हा त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं इथे खडी पडलेली दिसते तुम्हाला, ती बघा, ओके, त्या बांधाच्या बाजूला ती खडी आहे, ती या गटर कामासाठीच वापरली होती. तर त्यांनी आम्हाला सांगितलं तर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही स्वतः करा. म्हणजे अशी बेजबाबदार उत्तर, गाफील, म्हणजे हे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे. कामाचे पैसे घेतले ह्यांनी, मटेरियल सर्व म्हणजे काम करायला सुरुवात केली यांनी. आणि जर लोकांना जायचा मार्ग हवा असेल तर तो तुम्ही बनवून द्या, असं त्यांनी सरळ उत्तर सांगितलं. आता आमच्या या गाड्या आहेत, त्या गाड्या आतबाहेर जाण्यासाठी आमच्याकडे पर्याय नाही. आणि हे करणं आम्हाला गरजेचं आहे. जर आम्ही केलं नाही तर आमचा येण्या जाण्याचा रस्ता बंद होणार. कारण आम्हाला यायला जायला एक हा रस्ता आहे आणि एक वाडीतून रस्ता आहे. वाडीत तर आम्ही रस्त्यावरती जो वाडीचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती आम्ही गाड्या पार्क करू शकत नाही. आम्हाला ही जागा आहे, पार्किंगला हीच जागा आहे. बरोबर. असं सर्व आम्हाला. आणि आता हा तुम्ही बघताय गटारातल्या पाण्याचा सर्व मच्छर हे ते डासांचा वगैरे आम्हाला भरपूर त्रास सहन करावा लागतो. रोज रात्री घराच्या इथे मच्छर असतात. आमच्यापेक्षा तुम्ही त्या दुकानवाल्यांनाच विचारा, त्यांना पण किती त्रास होतो ते स्वतःच्या ह्याच्यानं सांगितलं. कंटाळून अक्षरशः ते गटर पण बुजवायचं हे करून टाकलं नाही. कारण त्यांच्या इथे एक व्यक्ती पडला होता त्या गटरात, वरचा कोबा तुटला आणि त्या कोबा तुटून त्या गटरात व्यक्ती पडला. त्या व्यक्तीच्या पायाला लागलं. तर ते सगळं झालं, त्याला जबाबदार कोण राहणार. आणि तुमची याच्यातून अपेक्षा काय? की अपेक्षा एवढीच होती की जे गटर त्यांनी बांधलं ना ते पूर्ण कंप्लीट करायला पाहिजे होतं. आता ह्याच्यामध्ये आम्ही नाव घेत नाही, पण एका व्यक्तीला मी प्रश्न विचारला होता की हे गटर तुम्ही अर्धवट का बांधलं. तर त्या व्यक्तीकडनं आम्हाला उत्तर भेटलं होतं की पैसे तेवढेच भेटले म्हणून गटर पण तेवढंच केलं. ही गटर बांधण्याची तुमची थेअरी आहे का? आता खाली गावामध्ये, अख्ख्या गावामध्ये गटर बघितली आम्ही, सगळ्या गटारांवरती व्यवस्थित कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. मग शिवगणवाडीच्याच गटारावरती अशी का अवस्था आली? इकडचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, वार्ड सदस्य लोकांना फक्त मतदानासाठी वापरून घेण्याचा प्रयत्न करतात. 100% तोंडाला पानं पुसल्यासारखं करतात असं मला वाटतं. आणि आपण पण लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळी गटर बांधत होता त्यावेळी तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे होतं की गटर तुम्ही पूर्ण बांधत असाल तर बांधा. हे संपूर्ण विचारलं होतं. होणार, तुमच्यासाठी सगळं होणार फक्त अशी उत्तरं भेटली होती.
आता ते काय आपली लोक भावनिक असल्यामुळे विश्वास ठेवतात आणि रिसेंटली मग असेच आपला विश्वासघात होतो. येऊन गेली मतदान करा, त्यांच्या पुढे ती गटारांची अवस्था होती. त्यांनी ओके. ही गोष्ट बघणं गरजेचं होतं की बाबा आपण ज्या गोष्टीसाठी आपण एखाद्या कर्तबगार माणसावरती जबाबदारी दिली, तर त्यांनी ती जबाबदारी कुठपर्यंत पार पाडले हे त्या व्यक्तीने बघणं गरजेचं होतं. म्हणजे याचा अर्थ ग्रामपंचायत दुर्लक्ष करतं, गावात फिरत नाही, कामं दिली जातात, त्याचं अवलोकन होत नाही, त्याची 100% अनालिसिस होत नाही, ऑडिट व्यवस्थित होत नाही, कागदोपत्री फक्त बरं, ठीक व्यवस्थित केली जातात, प्रत्यक्ष ती बकालच असतात. आता सर्व ठीक आहे, याच्यामध्ये गटर बांधलं नाही, या गटाराचा निधी वगैरे त्याला किती भेटला, काय खर्च किती आला, किती झाला, कोणत्या ह्याच्या- योजनेतून हा, केला, त्यांनी कुठे ह्याच्या बोर्डामध्ये कुठे, म्हणजे कारण असतात बऱ्याच ठिकाणी असतं की म्हणजे ते कंपल्सरीच आहे. कोणत्याही सार्वजनिक लावणं कामाचं गरजेचं आहे. अंदाजफलक आणि मग ते ते प्रदर्शित इथे त्यांनी करणं कुठेच लावलेलं दिसत नाही. नाही. तुम्ही हे गटाराचं- लोकांना गृहीत धरून केलेली कार्य आहे. हे गटर 500 ते 600 मीटरचं गटर असेल फक्त, हो, जे खरं व्हायला पाहिजे ते 100-200 हां, जवळजवळ 350 ते 400 मीटरचं आहे, जर पूर्ण झालं असतं तर. आता ह्याच्यावरती तुम्ही काहीतरी बघा लवकर पर्याय. आता हा व्हिडिओ आपण व्यवस्थेला दाखवू, त्यांचं मत घेऊ, त्यानंतर नसेल तर आपण हा व्हिडिओ व्यवस्थेला पब्लिश करू, यूट्यूबवरती टाकू. जर ऐकतच नसतील आपण त्यांना एक संधी देऊन बघू पुन्हा एकदा. व्यवस्थेवरती विश्वास आहे, त्यांनी जर ही गोष्ट त्यांच्या जर लक्षात नसेल आणि त्यांनी ही गोष्ट बघितली तर ते नक्कीच दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतील. जर व्यवस्थित आशा करू शकतो. त्या व्यवस्थेत जर तशी माणसं बसलेली असतील तर ओके. चांगल्या विचारांची. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही या चॅनलला आपला बाईट दिल्याबद्दल. आणि आम्ही असेच काही व्यथा जे लोक आपली पुढे येऊन बोलत नाहीत, कारण का काहींना भीती असते, काहींना वाटतं माझं कसं होईल, उद्या मी इकडे राहतो. पण लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो की हा आपलाच पैसा असतो, आपल्याच गेलेल्या करातून असतो. आपण जो टॅक्स देतो, प्रॉपर्टी टॅक्स, त्याच्यातून ही कामं होत असतात. गव्हर्मेंट सुविधा देत असतं, पण त्यांना त्या सुविधाचा वापर आपल्या पर्यंत पोचावा, योग्य पैशाचा वापर आणि सुविधा आपल्याला चांगल्या मिळाव्या, त्यासाठी तुम्ही पण जागृत असणं तेवढंच गरजेचं आहे. जाब विचारणं तेवढंच गरजेचं आहे. कोणी अपॉइंट केलेला माणूस हा आपला हुकुमशाह नाही किंवा तिथे परमनंट एम्प्लॉई नाही, तर तो एक सर्वंट आहे. गव्हर्मेंट एम्प्लॉई हा सर्वंट असतो, तो जॉबवर नसतो, तो सेवक असतो. तर आपण राजे आहोत, जनता राजे आहे, तर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कधीही विचारावं. जर कोणालाही मदत लागली तर आमच्यापर्यंत पोचावं. आम्ही कोणता मार्ग आहे तो सांगून कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकतो. धन्यवाद. मुन्ना म्हणतात ऋषिकेश शिर्के. धन्यवाद. थँक्यू.